दोन्ही टीमचे कॅप्टन्स सामन्याला सुरुवात होण्या अगोदर आपल्याला विनंती, आपले 12th मॅन संतनगरचा 12वा खेळाडू आलाय, PBS स्पोर्ट्सचा सुद्धा आलाय. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी पिल्ले पहिले षटक घेऊन आलाय. समोर स्ट्राईक एंडला माधव आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रत्यय वडे. पहिला चेंडू या सत्रातला. छत्रपतींचा छावा, इथं मिळतील 6 धावा, दणदणीत षटकार षटकार. या दरम्यान आपण बघतोय केसनंद गावचे युवा उद्योजक अप्पा सावंत साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती, आपण अतिथी मंचावर विराजमान होणे टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा आहे. प्रत्यय वडे येतोय स्ट्राईक एंडवरती. मागच्या सामन्यामध्ये मेडन षटक त्याने टाकलं होतं आणि त्याचं सहकारी गोलंदाज 2 मेडन षटक एकाच इनिंगमध्ये टाकण्याचा बहुमान PBS स्पोर्ट्सने या शृंखलेमध्ये मिळवला आहे. विकी पिल्ले आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती तयार असेल. चेंडू मात्र सुंदर खेळलाय. 1 धाव आली आणि दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 9 धावा धाबलकावरती आपण पाहतोय. फुल टॉस आणि चेंडू मिड विकेटला अडवलाय. 2 धावा. धाबलक वाढला आहे. संघाची धावसंख्या 11. 11 रन, 11 धावा धाबलकावरती आपण पाहतोय. विकी पिल्ले तयार. प्रत्यय यासाठी आता मारा करतोय. सुंदर त्या अगदी चेंडू खेळला जातोय. धाव घेतली गेली नाही. या दरम्यान यावेळेस मात्र अगोदरचा चेंडू त्याचा खेळायचा होता, तो खेळता आला नाही. यावेळेस खेळलाय आणि चौकाराने 4 रन. अख्खं मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये या चौकाराच्या वरपणे धाबलक पुढे जाऊन पोहोचला गेलाय. तो आता एकूण धावफलक जो आहे तो 15 धावा धाबलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 15 रन 15 वरती धाबलक या दरम्यान आपण जो पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय ज्यांचं आगमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने झालेलं आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेचे असणारे उद्घाटक आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला
तिसऱ्या क्रमांकासाठी खूप मोठं योगदान आहे. ते माजी उपसरपंच आदरणीय सुनील बबन खांदवे मास्तर उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तिसऱ्या क्रमांकाला 44,444 रुपयाचं पारितोषिक या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. त्यांच्या समवेत आदरणीय भाजपा वडगाव शहरी मतदारसंघाचे अध्यक्ष आदरणीय संतोष लाला साहेबराव खांदवे पाटील यांचं मात्र योगदान निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. मी सुनील खांदवे मास्तर साहेबांचं मनपूर्वक स्वागत करेन. त्याचबरोबर त्यांच्या समेत आदरणीय आमचे अजित जंगम साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. वडगावरून आमचे प्रसिद्ध बैलगाडा मालक विनायक शेठ जाधव ते सुरेखाने उपस्थित आहेत, मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचला गेला. तो एकूण धावफलक जो आहे आता 16 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. विशाल मुरकुटे जो आहे, जो इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू सुरेख असेल विशालचा, प्रत्येक वेळेला समजू शकला नाही. माझो कॅफेचे असणारे ओनर आमचे मित्र मयूर मुरकुटे यांचे असणारे पिताश्री संचालक आदरणीय संजय शेठ मुरकुटे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी विनायक शेठ जाधव मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे सावकार फायनल सम्राट प्रसिद्ध बैलगाडा मालक किसनबाबू खांदवे ठिकाणी उपस्थित आहेत, विशाल तयार. आणि इथे मात्र जेल होऊ शकला नाही, धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव आली, धाबलक एकाने पुढे गेला. संघाची धावा संख्या 18 धावा धाबलकवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 5 सामने कॉलबॅक सुपर राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे कॉलबॅक पोचलेले जे काही 12 टीम्स होत्या, त्या 12 टीमपैकी 10 टीम्स या स्पर्धेच्या बाहेर गेलेल्या आहेत. 10 नाही 8 टीम बाहेर गेलेले आहेत आणि यातून 2 टीम्स अशा 10 टीम्स या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहेत. पाहूया गोलंदाज मार्कुदी तयार असेल. उजव्या हाताने मारा परत एकदा. इथे मात्र चेंडू पोचला जाईल मिड विकेटला, शतरक्षक चेंडूवरती आला आहे, तिथे एक धाव असेल आणि एका धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोचेल. तो आता 19 धावा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू असताना नॉट आउट, नाबाद 19 धावा आहेत. गोलंदाज तयार असेल, गोलंदाज मार्ग आपण भाऊ परत एकदा गोलंदाज विशाल टू प्रत्यय आणि या दरम्यान प्रत्ययच्या बॅटमधून चेंडू मिड विकेटला, सीमा रेषेच्या बाहेर, षटकाचे रन. आणि या षटकाच्या जोरपणे आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा, दणदणीत षटकार. इथं 2 षटकं संपली गेली, 25 धावा धाबलकवरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आक्रमण प्रत्येकचं या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मारुती संतनगर संघाकडून आपल्याला जो पाहायला मिळेल. आत्ताच उपस्थित झाले जे काही मान्यवर आहेत व्यासपीठावरती आपण पाहतोय RS खांदवे क्रिकेट ग्राउंडचे असणारे ओनर आदरणीय मुंशी खांदवे साठी काही उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. खंडऱ्या स्पोर्ट्स चे टीम ओनर सुद्धा निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळालेत. गोलंदाज मार्कवरती आलाय देवांश तिवारी या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि 12 संघ जे काही पोचले गेले होते कॉलबॅकला, त्या कॉलबॅकच्या राऊंडमधून 8 संघ परतीच्या मार्गाला लागले गेले आणि 8 संघांमधून हे 4 संघ जे पोचले गेले जे टॉपर आहेत त्यांच्यामध्ये 5 सामने आहेत.
रेवाचा प्रयत्न इथे केला गेला होता. चेंडू डॉट देवांश तिवारीवरती बाळा लांगी या दरम्यान आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू डॉट. धावफलक स्थिर आहे. धावफलक धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सारे मान्यवर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. 7वा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आहे. लोहगावचा राजा उत्तरेश्वर तृणमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय उत्तरेश्वर करंडकाचं दुसरं पर्व आहे. चेंडू मात्र बॅटवरती आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने खेळला गेला. क्षेत्ररक्षण दूरवरती असेल. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न नकार दिला जाईल. इथे मात्र क्षेत्ररक्षण लाच बाब. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रपडे धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सव्वीस धावा आहेत. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू परत एकदा देवांश तिवारी. समोरच्या बॉलला प्रत्यय वडे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे डॉट. चेंडू निर्धाव असणार आहे. अचूक टप्प्याचा मारा या दरम्यान देवांश तिवारीचा पाहायला मिळाला. तिसरं षटक चालू असताना 26 वरती या दरम्यान अगदी जे थांबवलं गेलेलं आहे. आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा पहिल्यांदाच RS खांदवी क्रिकेट ग्राउंडवरती उत्तरेश्वर करंडक आपण पाहतोय. साठी वस्तीवरती पहिल्यांदाच 2017 साली पहिल्यांदा नियोजन जे केलं गेलं होतं या क्रिकेटच्या स्पर्धेचं. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हवेत. तिथं चेंडूची वाट पाहिली गेली. तिथं चेंडू बनबास अडवलाय. 2 धावा संघासाठी वाचवल्यात आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा सुद्धा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक दोन्ही पुढे जाईल. धावफलकावरती धावा संख्या 28 धावा बिनबाद 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 28 अंक म्हटलं की पांडुरंगाची आठवण होते की 1 नव्हे 2 नव्हे तर गेली 28 युग विटेवरती उभा असणारा पांडुरंग आहे. आणि यावर्षी प्रत्येकाच्या मनाला चोर लागली गेली की यावर्षी पंढरीची वारी चुकली. कोरोनाच्या काळात पंढरीची वारीच मात्र चुकली गेली. या दरम्यान चेंडू हवेत आहे आणि या दरम्यान क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले. चेंडू पाहता पाहता हनुमंत दादा या दरम्यान चेंडू कव्हर करू शकला नाही. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. चौकार आलाय. अख्खं मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. धावफलक वाढला 32 धावा. 32 अंकाबद्दल काल आपण खूप सारी चर्चा केली. हो भन्नाट वेगाचा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय. चेंडू डॉट असेल. चेंडू निर्धाव असणार आहे. षटक क्रमांक संपलं जाईल. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय बिन बाद 32. ड्रिंक ब्रेक डीजे ड्रिंक ब्रेक. क्रिकेटची स्पर्धा रंगली ही पहा ओव्हर संपली. कर्नाटकाचा सपान आन मान शान मान सोडू नको दुश्मनाच्या दिमतीला. मरक्या 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 माझा मरक्या मरक्या तुझा मरक्या 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 माझा मरक्या मरक्या. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक एक छोटासा आपल्याला जो पाहायला मिळतोय. खेळाडूंना पाण्याची व्यवस्था निश्चितप्रमाणे या दरम्यान अगदी केली गेलेली आहे. पाण्याची व्यवस्था या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कुमारी अभिलाषा दीपक खांदवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाणी सौजन्य निश्चितप्रमाणे आपल्याला या स्पर्धेमध्ये जे पाहायला मिळतंय. ड्रिंक सौजन्य आहे. रेडबुल सौजन्य आहे. कोल्ड्रिंक व्हॅन निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. अर्थात अगदी उद्यापासून कोल्ड्रिंक व्हॅनसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोल्ड्रिंक व्हॅन आपण 8-8, 7-7 सामने ज्या वेळेस असतात त्या वेळेस अगदी 8-8, 7-7 सामन्यांवेळेस कोल्ड्रिंक व्हॅन आपण पाठवली नाही. तर धन्यवाद देईल सुनील खांदवे मास्तर यांना की आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. आजही उपस्थित झालात. धन्यवाद अजित जंगम साहेब. आपलंही मी मनपूर्वक आभार मानतो. आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये इथे ड्रिंक ब्रेक जो होता तो पूर्णपणे जो संपला गेलेला आहे. आणि वास्तविक पाहता या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या व्यक्तींचं योगदान आहे. खूप साऱ्या व्यक्तींनी मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेला चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे. चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. कारण
हा एकट्या दुकट्याचा नाही खेळ म्हणून जमला सगळा हा मेळ. सगळ्यांचे प्रयत्न पाहायला मिळाले. सगळ्यांनी अतोनात असे मात्र कष्ट घेतले. या ठिकाणी अजित शेठ जंगम या ठिकाणी जे उपस्थित आहेत, अजित शेठ जंगम यांचा सन्मान आपण या ठिकाणी निश्चितप्रमाणे करणार आहोत. आदरणीय आमचे संचालक संजय शेठ मुरकुटे यांच्या शुभ हस्ते आपण अजित शेठ जंगम यांचा सन्मान या ठिकाणी आपण जो करत आहोत. एक फोटो पण घेऊ. एक आठवण आहे. हा चेंडू आपण पाहतोय उजवेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. बरेच जण विचार करतील की मुरकुटे साहेब, बरेच जण विचार करतील की हा फोटो नेहमी आम्ही स्टेजवरती खाली म्हणजे स्टेजवरती मान्यवर खालून फोटो मोहन शेठ खांदवेंनी मात्र स्टेजवरती उभं राहूनच फोटो घेतलेला आहे. त्याचं कारण आहे इथे मात्र चेंडू पोचलाय सरळ सीमारशाच्या बाहेर षटकार छेरड. त्याचं एक कारण आहे सांगतो. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. धाबळक वाढला गेला. षटकाराच्या रूपाने मात्र धाबळक पुढे जाऊन पोहोचतोय. 39 वरती धाबळक आहे. माधवलांगी जोरदार बॅट फिरवतोय. चेंडू या दरम्यान पूर्णपणे डॉट. चेंडू निर्धाव जो असणार आहे. मोहनशेठ खांदवे साहेबांनी मात्र फोटो यासाठी असा काढला की तुम्ही बॅकग्राऊंडला जी गोष्ट पाहतात ते मैदान माझं आहे, मैदानाचं बॅकग्राऊंड यावं म्हणून त्यांनी ठरलं होतं की चेंडू इथे फोटो जो आहे हा अशा प्रकारे काढायचा. इथे मात्र फुल टॉस. गुडघा जणून तिथे टेकवलाय. गुडघा टेक हो रे तमाशा देख. 6 रन. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. दणदणीत षटकार. धाबळका धावसंख्या या षटकाराच्या रूपाने वाढणार आहे. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 45 धावा. 4थं षटक चालू असताना 4थ्या षटकातले अजूनही चेंडू जे बाकी आहेत ते 3. आक्रमण केलंय माधव लांगीने. हो हो हो, या स्पर्धेतला सगळ्यात खराब चेंडू असेल. सगळ्यात खराब चेंडू काय आहे ते ठरवा. काय आहे सर? नो बॉल आहे आणि प्लस चौकार आहे. पुढचा चेंडू फ्री हिट आहे म्हणजे आंधळा मागतो 1 आणि देव देतो 5. दीपक शर्मा गोलंदाजी मार्कावरती आला आहे आणि दीपक शर्माची कामगिरी आपण पाहतोय. इथे 3.3 ओव्हर्समध्ये धापालकावरती धावसंख्या 50 पूर्ण झाल्या. 50 रन कंप्लीट. 50 धावा धापालकावरती PBS संघाच्या पूर्ण झाल्या, त्याही नाबाद आहे. नाबाद 50 धावा आहेत. दीपक शर्मा गोलंदाजी मार्कावरती आपण पाहतोय. उजव्या हाताने मारा असेल. परत एकदा आपण पाहतोय इथे हा चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय निश्चितप्रमाणे सुरेख जो टाकला जातोय. दुसरीचा प्रयत्न केलाय पहा आणि इथे मात्र क्षीरसागर थोडासा उशीर येतोय. क्षेत्ररक्षक मात्र थोडासा उशीर येतोय असं दिसता क्षणी इथं 2 धावा आल्या आणि या 2 धावा माधव लांगीच्या खात्यामध्ये असणारे कारण बॅट कट आहे. गोलंदाज आता बंद असेल. अजून एक बीमर आलाय त्यामुळे हा गोलंदाज बंद असणार आहे. अजून एक नो बॉल आला बीमरचा. दोन बीमर टाकलेत म्हणून गोलंदाज बंद असणार. धाबलक 54. अजून चेंडू बाकी आहेत 2. 4थ्या षटकातले नाबा 54. फ्री हिट आहे. फ्री हिट असणार आहे. हा चेंडू फुल टॉस. प्रसाद सिरस्कर दूरवरती. क्षेत्ररक्षण खराब. 4 रन चौकार.
अख्खं मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका, खणखणी चौका चौका. धाबा फलकावरती धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे वाढली जाणार आहे. संघाची धावसंख्या 58 धावा, अजून एक चेंडू यायचा बाकी आहे. प्रत्येक वडेच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. तिथे क्षेत्ररक्षण खराब झालं प्रशांत सिरस्करकडून. उलटा चेंडू इथं मात्र आपण धाव घेण्याचा प्रयत्न केलेला पाहिलाय आणि तिथे एक धाव आली. षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 59 धावा, त्याही नाबाद आहे. नॉट आऊट 59. संदीप बाबांचं आगमन झाले. बाबा रामराम. हां हां, कार्तिक आज भेटलाच नाही. पण मामा का तिकडे कोणी आहे का? मामाच्या गावाला कोणी? त्याच्यामुळेच नाही, आयुष्यात मामा असणं नेहमी चांगलं, पण मामा बनवणं सगळ्यात वाईट. मामा असावा. 4 षटकं संपलीत, 59 धावा आहेत. याच्यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. चला, शिवराज स्पोर्ट्स आणि त्यांच्याबरोबर सुवर्ण युग टॉस आपल्याला करायचा आहे. शिवराजचा कॅप्टन नवनाथ खांदवे आणि सुवर्ण युगचा कॅप्टन दत्ता गायकवाड. बोथ कॅप्टन टॉससाठी या. आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी विशालला या ठिकाणी जे पाचारण केलं जाणार आहे. विशाल आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्गावरती आलाय. हा चेंडू अतिशय सुरेख असेल. प्रत्येक वेळेच्या बॅटमध्ये चेंडू आला नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी, 59 धावा आपण बाजूच्या धावफलकावरती पूर्ण झालेल्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. उजव्या हाताने पंचांच्या डाव्या हाताला पार करून विशाल टू प्रत्यय. परत एकदा डॉट बॉल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बॅटवरती येत नाही. प्रत्येच्या लागोपाठचे 2 चेंडू या दरम्यान अगदी डॉट जाताना पाहायला मिळत आहेत. आणि एक टार्गेट जे सेट केलेलं आहे की कदाचित एक 70-75 धावा ज्या बनवायच्या आहेत. PBSचं जे काही टार्गेट आहे ते टार्गेटपर्यंत जर कदाचित अशा प्रकारचे चेंडू जर डॉट जर जात राहिले तर कदाचित पोचले जाणार नाहीत. गोलंदाज तयार. शेवटचे काही चेंडू या दरम्यान अगदी शेवटच्या षटकातले जे बाकी आहेत पंचांच्या डाव्या हाताला पार करून. परत एकदा यावेळेस माधव लांगीला परतावं लागेल. माधव लांगीला परतावं लागेल. फलंदाज बाद. इथं आपली ज्येष्ठ मंडळी नेहमी एक म्हण सांगायचे ना, घर फिरलं की घराचे वाशे फिरतात. म्हणजे आता स्लॅब फिरतात ही गोष्ट वेगळी, आता घराला वाशीच राहिलेले नाही आहेत. पण वास्तविक पाहता इथं चेंडू बॅटवरती येत नाही ना, सगळं मानसिक संतुलन प्रत्येकाचं जे बिघडलं गेलं, पण इथं संतुलन बिघडून चालणार नाही. इथं मात्र खेळावं लागेल. आणि जेवढे चेंडू डॉट जातात ना त्याचा फायदा सिंधुनगर संघाला. धावा इथं थांबल्यात अक्षरशः. सुवर्णचा कॅप्टन आलाय का? दत्ता गायकवाड सर या. इथे नवनाथ खांदवे उपस्थित होत आहेत. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहू. परत एकदा गोलंदाजीवरती तयार असणार आहे विशाल. आत्तापर्यंत त्यांनी जे काही चेंडू टाकले ते 3, एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाही आहे. एक फलंदाज धावाच्या रूपाने बाद झालेला पाहायला मिळाला. निलेश शेडगे आलाय नवीन फलंदाज. वेळ 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 सगळ्यात महत्त्वाची आहे. विशाल तयार. विशाल टू निलेश शेडगे. या दरम्यान खोलवर टाप्याचा चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षण सुरेख असेल
आणि क्षेत्ररक्षक तो यासाठी इथं जो घेतला तो यासाठी घेतला होता. शॉर्ट मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला तो यासाठी घेतला गेला होता. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 60. 1 बाद 60 धावा. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झाले गॅलरी सौजन्य देणारे दादाचे वस्ती स्पोर्ट क्लबचे आदरणीय आमचे चंद्रकांत भाऊ खांदवे चंदू भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भाऊंचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असताना चेंडू पोचला मिड विकेटला. एक धाव तर येणारे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न परंतु नकार दिला गेला. धावफलक 61. त्याचबरोबर आदरणीय आमचे गणेश खांदवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. महेश खांदवे साहेब सुद्धा ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज टायगर गोलंदाजी मार्ग आपण भाऊ पंचांच्या डाव्या त्याला पार करून विशाल आणि समोरच्या बाजूला फलंदाज आहे निलेश. शेवटचा चेंडू असेल. विशाल मुरकुटे आणि या दरम्यान निलेशच्या बॅटमधून आपण पाहतोय चेंडू खेळला जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथं 2 धावा येत आहेत. आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. शेवटच्या षटकात धावा आल्या फक्त 3. टोटल स्कोर 62 64 63 झालेलं आहे. 64चं टार्गेट आहे. 4 धावा आल्यात. शेवटच्या षटकात विशालची गोलंदाजी अतिशय अप्रतिम झालेली या दरम्यान आपण पाहिली. तरी तर आपण टॉस करणार आहोत. सुवर्णयुगचा कॅप्टन चला टॉससाठी. आणि त्याचबरोबर टॉससाठी यायचं आहे. इथे मात्र हजर झालेले आमचे नवनाथ खांदवे आहेत. शिवराज स्पोर्ट्सचे कॅप्टन आहेत. तर सुवर्णयुगचे कॅप्टन या दत्ता गायकवाड सर आणि कुमार शेळके सर. कोणाच्या शुभासे आपण टॉस करणार आहोत ते मात्र कळवा. मोहन शेठ खांदवे आणि आदरणीय आमचे संजय शेठ मुरकुटे जे आहेत संचालक गणेश शेठ खांदवे यांना विनंती असेल की आपल्या शुभासे आपण टॉस करायचा आहे या. आणि पंचांना एक बॉल आणि त्याचबरोबर पाणी पंचांना द्या. टॉस मोहन शेट्टी आहे इकडून. मोहन शेठ खांदवे आहेत. त्याचबरोबर गणेश शेठ खांदवे आहेत. नाही तुम्ही बरोबर तिथेच फोटो काढू एक. टॉस कोण बोलते? ओके. नाही खाली पडू दे. छापा कॉल आणि काटा ऑन द टॉस शिवराज अँड फिल्डिंग फर्स्ट. चला बेस्ट लक. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील कारण 12 संघांमधून 4 संघांच्या टॉपरमध्ये तुम्ही 2 टीम्स आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. तर इथे 63 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 64 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जो करायचा आहे संतनगर संघाला दरम्यान जो करायचा आहे. आणि इथे PBS संघाला मात्र ह्या धावा वाचवायच्या आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी पोहोचली गेलेली आहे त्याच्यामध्ये प्रशांत सिरस्कर आणि स्वतः टीम ओनर जे आहेत हनुमंत खांदवे हे मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज स्वतः प्रत्येक वडे
आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. उत्तरेश्वर करंडक पर्व दुसऱ्यातला कॉलबॅक सुपर राऊंड या ठिकाणी आपण पाहतोय 64 धावा बनवायच्या आहेत. 64चं टार्गेट या ठिकाणी जे असणार आहे. पाहूया 64चं टार्गेट कशा प्रकारे या ठिकाणी जे पूर्ण केले जाते. प्रत्येक वेळे आपण पाहतो इथं गोलंदाजीवरती तयार. आजच्या दिवसभरामध्ये 5 सामने आपल्याला निश्चितप्रमाणे जे घ्यायचे आहेत. आणि पहिला चेंडू आपण पाहतो इथे मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मेडांच्या दिशेने पोहोचला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एका धावसंख्येने खातं खुललं गेलं आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिन बाद 1. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे मात्र धावफलकावरती धावसंख्या आपल्याला जी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. लोफुलटा चेंडू होता. चेंडू पोचला जायला अगदी कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे जी काय आहे ती आता 2 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 2 रन. 64चं टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय. आणि इथे मात्र चेंडू थोडासा उसळला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा पोहोचला जाईल. गतीचा पुरेपूर वापर झाला. चेंडू जो उसळला मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. आणि या चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. पहिला चौकार आला या डावातला. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 6 या धावसंख्येवरती. 6 झाल्यात. अजून फक्त 4 करायचे आहेत 6च्या समोर. त्यावेळी 64 होणार आहे. नडा आपला चेंडू भन्नाट वेग चेंडूला. चेंडू पोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. अख्खं मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. धावफलक धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे जी वाढली जाईल या चौकाराच्या रूपाने. धावफलक वाढला गेलाय. धावफलक धावसंख्या दुहेरी अंका धावफलक 10 धावा या दरम्यान ज्या आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. आणि या दरम्यान चेंडू मिड विकेटला परत एकदा प्रसादच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर असेल. 4 रन चौकार आहे. अख्खं मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. धावफलकावर धावसंख्या लागोपाठच्या बिगिटमुळे वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक वडेवरती केले गेलं आक्रमण आपण पाहतोय प्रशांत सिरस्करच्या बॅटमधून. 14 वरती धावफलक. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आपण ज्या पाहिल्या आणि त्यानंतर लागोपाठचे 3 चौकार. आणि यानंतर अगदी आपण पाहतोय चेंडूची वाट पाहिली गेली. क्षेत्ररक्षण लाजबाब चांगले फड होतं. आपण पाहिलं आहे की त्या ठिकाणी झेल घेणं थोडंसं अवघड आहे. मग इथे चेंडू मात्र अडवला. धावा वाचवल्या. एका धावसंख्येने डावाची सुरुवात झाली होती. पहिल्या चेंडूत सिंगल आली होती. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा सिंगलच आली. धावफलक पुढे जाऊन पोहोचला. धावसंख्या जी आहे ती एकूण 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 15 रन 15 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. समीकरण एकदा जर आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू 24 चेंडूचे बाकी आहेत आणि या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 49 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 24 चेंडू 49. आणि गोलंदाज मला कधी गोलंदाज येणार आहे तो
संतोष अलकुंडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलेले आहे. हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख असेल. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. सुरुवात अतिशय सुरेख झाली. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य नाही का, वेल बिगिनिंग हाफ डन. म्हणजे चांगली सुरुवात हे कामातलं अर्ध यश मानलं जातं. याची सुरुवात चांगली आणि त्या सुरुवातीमध्ये जर सातत्य राहिले गेलं तर यश निश्चितप्रमाणे मिळलं जातं. त्यामुळे सुरुवात तर अतिशय सुरेख झाली. आणि या दरम्यान फुल पॉवरफुल और सक्सेसफुल चेंडू पोचेल सी मार्शाच्या बार. 1/4 रन. अख्खं मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. आणि या चौकाराच्या रूपाने मात्र धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19. 19 पैकी 18 धावा एकट्या प्रसादच्या आहेत. 4 चौकार आहेत. आणि या दरम्यान परत एकदा बॅक टू बॅक मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. धाबराका धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे वाढली जाईल. 23 वरती धावफलक आपल्याला तो पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा केला जाईल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय संतोष अलकुंडे याच्यावरती सुद्धा केलं गेलं आक्रमण या ठिकाणी आपण पाहतोय. आणि त्यात धावा येणं गरजेचं आहे. 64 बनवायचे आहेत. फुलटा चेंडू लो फुलटाच आहे. इथे धावबाचा प्रयत्न केला जाईल आणि इथे चेंडूची फिकी थोडीशी अस्ताव्यस्त आहे. त्या दरम्यान एक धाव आली. धावफलक एकडे पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण धावफलक 24 धावा आणि या 24 पैकी 23 धावा एकट्या प्रसाद शिरस्करच्या आहेत. इथे मात्र चेंडू कव्हरला पोहोचलाय. या ठिकाणी आत्ताची एक आनंदाची बातमी आमच्यापर्यंत पोहोचली जाते. चंदूभाऊने आत्ताची गोष्ट आमच्यापर्यंत जी पोहोचवलेली आहे चंदूभाऊ खांदवेंच्या माध्यमातून दादाची वस्ती स्पोर्ट क्लबच्या वतीने दादाची वस्ती करंडक पर्व 3 लवकरच संपन्न होणार आहे. भाऊ फेब्रुवारी मार्च काय फेब्रुवारी एंड फेब्रुवारी एंडिंगपर्यंत आपल्याला दादाची वस्ती करंडक आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ज्या ज्या संघांना समावेश करायचा असेल त्या त्या संघांनी चंदूभाऊंशी आजपासूनच संपर्क करा. किती संघ असणार आहेत चंदूभाऊ? चाललंय नियोजन 12, 14, 16, 18 हे नियोजन निश्चितप्रमाणे जे चालू आहे. टोटल स्कोअर जो आहे 26 धावा 18 चेंडू आणि 38 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. शेवटच्या 18 चेंडू या दरम्यान जे यायचे बाकी आहेत 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 38 धावा ह्या जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण पाहतोय जो रंगला जातोय आणि संतनगरचा संघसुद्धा तितक्या ताकदीने मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने संतनगरचा असणारा क्रिस गेल म्हणते तर हरकत नाही की फक्त कडे षटकार चौकार खेळायचे. सिंगल डबलपेक्षा
षटकार चौकार हे जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे जो केला जातो हा प्रशांत सिरस्करची जी काही खासियत आहे आणि स्ट्राईकला मात्र तो स्वतः पाहायला मिळतोय. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहू 26 धावा आहेत. गोलंदाज रुपेश आणि या दरम्यान चेंडू मात्र लॉंग ऑनला खिलाडी क्या मस्तक पे दस्तक और चेरन छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा दणदणीत षटकार मध्ये आपण पाहतोय प्रशांत सिरस्कर जो आहे इतका आक्रमक झालाय. प्रत्येक गोलंदाजाला त्यांनी मैदानाच्या आतमध्ये मोठमोठे फटके खेळले. पहिल्या षटकात सुद्धा आले, दुसऱ्या षटकात सुद्धा आले, तिसऱ्या षटकात तर पहिल्या चुनौती षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी मात्र जो सोडून दिलाय चेंडू का बॅटवरती या दरम्यान अगदी येताना पाहायला मिळाला नाही. गोलंदाज मार्फत गोलंदाज जो आहे तो रुपेश माडिक आहे. ज्या रुपेशने या स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक टाकलेला आहे असा असणारा हा रुपेश माडिक आहे जो इथं गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. रुपेश प्रशांत सिरस्कर या दरम्यान अगदी खोलपट्या टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. लॉंग दिशेने खेळण्याचा प्रयत्न असेल तिथं क्षेत्ररक्षण होतंय. त्या दरम्यान एक धाव आली आणि विकी सुद्धा लाजबाब आहे. एका धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचणार आहे तो आता 33 धावा. समीकरण जे आहे शेवटचे चेंडू बाकी आहेत ते 15 आणि बनवायचे आहेत 31 धावा. 15 चेंडू 31 धावा. अजून 10 फलंदाज खेळायचे बाकी आहेत. पण याच्यानंतर सुद्धा जरी आपण फलंदाज पाहिलं तर याच्यानंतर सुद्धा विशाल मुरकुडेसारखा एक चांगला फलंदाज खेळायचा बाकी असणार संतनगर संघातला. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्फत रुपेश माडिक. समोरच्या बाजूला हनुमंत दादा खांदवे आहेत. बघूया काय क्रमात करतायत. रुपेश टू हनुमंत. या दरम्यान चेंडू हवेत. इथे मात्र चेंडू दिशा बदलताना पाहायला मिळाला होता परंतु क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख पाहायला मिळालं. एक धावेल धाबलकेकडे पुढे जाईल. धाबलक धावसंख्या 34 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 14 आणि 14 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत 30 धावा. 14 चेंडू 30 अजून या दरम्यानच्या बनवायचे आहेत. चौदा चेंडूमध्ये 30 धावा या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. वेळ वाचणं महत्त्वाचं आहे. अजून 4 सामन्याच्या नंतर जे खेळवायचे आहेत आपल्याला. या दरम्यान अगदी आपण पाहतोय आज चेंडू अतिशय सुरेख असेल. चेंडू डॉट माझो कॅफेचे ओनर मयूर आपण कुठं असेल तर संपर्क साधा विनंती आपल्याला. आणि प्रसादच्या पाठमधून अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला परत एकदा एक चौकार आलाय. गॅप मध्ये चेंडू पोहोचल्या सी मार्शाच्या बाहेर 4 रन चौकार. अख्खं मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका. खणखणी चौका चौका. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 26 धावा बनवायच्यात. 12 चेंडू 26. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आत. ही क्रिकेटची स्पर्धा रंगली ही पहा ओव्हर संपली. सपान आन मान शान मान सोडू नको दुश्मनाच्या दिमतीला. मरक्या 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 माझा मरक्या मरक्या तुझा मरक्या 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 माझा मरक्या मरक्या. साठ ठेवा SK. मी आलो
मी पाहिलं मी लढलो मी जिंकून घेतलं सारं मी आलो मी पाहिलं मी लढलो मी जिंकून घेतलं सारं. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 षटकं संपली गेली आहेत आणि या 3 षटकांमध्ये धावफलकावरती धावसंख्या एकूण बनवली गेली आहे ती 38 धावा आहेत, त्याही नाबाद आहे. आणि आता आपल्याला पाहिजे की उर्वरित चेंडू जे शिल्लक राहिले ते 12 आहेत आणि या 12 चेंडूमध्ये 26 धावा ज्या बनवायच्या आहेत आणि 26 धावा बनवण्यासाठी अजून मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावरती येणार आहे. त्याचं नाव आहे निलेश शोडबे. गोलंदाज मार्गावरती तयार असणार आहे. 12 चेंडू 26 धावा आणि या दरम्यान कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेंडू पोहोचला, प्रत्येक वेळेस चेंडू कव्हर करेल. 1 धावा असेल आणि 1 धावा संख्येनंतर पोहोचेल 39. शेवटच्या 11 चेंडू 25 धावा. आतापर्यंत 4 चेंडू खेळत हनुमंत कांदवे टीमचे जे ओनर आहेत, ओल्ड इज गोल्ड, ज्यांना काल एक मॅच पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, त्यांनी 4 चेंडू खेळले, 4ही सिंगल घेतल्यात आणि फक्त स्ट्राईक प्रसाद याचा प्रयत्न केलेला आहे. एकही डॉट नाही खेळला. आणि या दरम्यान हा टर्निंग पॉइंट ठरेल. झेल आणि फलंदाज बाद. प्रसाद शिरस्करने त्याचं तर काम पूर्ण केलेलं आहे. आता राहिलेलं काम इथून पुढच्या फलंदाजांना पूर्ण करायचं आहे. 10 चेंडू बाकी आहेत, 25 धावा बनवायच्या आहेत. विशाल मुरकुटे मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. या महाराज हरिभक्त पारायण आदरणीय आमचे विनेकरी दशरथ महाराज निंबाळकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाराजांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय सूरज माने. त्या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षणला अजिबाब करतोय. 1 धावेल, धावलं की एकाने पुढे जाईल. धावा फलकावरती धावा संख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचते ती आता 40 वरती. अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 24 धावा. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 24 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाज मार्गावरती आपण पाहतोय तो आहे निलेश शोडबे जो आहे. इथं डेड बॉलचा इशारा असेल. निलेश पूर्णपणे तयारीत नव्हता. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेले. 9 चेंडू आणि 24 धावा. स्ट्राईकला विशाल आहे आणि या दरम्यान चेंडू हवेत. हा एक टर्निंग पॉइंट होणार होता. इथे जीवदान. इथे मात्र एक जीवदान आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 23 धावा. विशालचा झेल सुटलाय. या दरम्यान परत एकदा खूप उंची घेतलेला चेंडू. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल, विकेट, कॉटन बॉल.
थँक्यू डीजे. आपण पाहतोय व्यासपीठाच्या समोरून आशिष खांदवे आहेत, आकाश आहे, त्यानंतर गणेशप्पा खांदवे आहेत, महेशदादा खांदवे आहेत, शाखा प्रमुख, संगम मालक, त्याचबरोबर साईदत्त नागरी सहकारी पसंतीचे असणारे मात्र व्हाईस चेअरमन शिवाजी शेठ देवीदास खांदवे या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत असेल. गोलंदाज स्पर्धेत तयार आहे आणि या दरम्यान परत एकदा यावेळेस झेल आणि फलंदाज बाद. 3 फलंदाज या षटकात बाद झाले. विशाल मुरकुटे या दरम्यान जो बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये असणारा ऑरेंज कॅप परिधान करणारा खेळाडू जो आहे तो दीपक तळेकर आहे आणि नवीन आलेला जो काय फलंदाज आहे रजत डहाणे. दीपक आणि रजत बॉल पाहिजे, बॉल द्यायचो ना. शेवटचे चेंडू शिल्लक 6, बनवायच्या 23, 12 चेंडूमध्ये 26 होत्या. 3 धावा आल्यात आणि 3 फलंदाज बाद केलेत. नवनाथ खांदवे पुढे 2 चेंडू पलीकडे द्या. 6 चेंडू आणि 23 धावा द्या. बॉल द्या पंचांना. निलेश शोडबेने जबरदस्त कामगिरी या दरम्यान अगदी जी केली असं मध्ये हरकत नाही. त्याच्या नावात सुद्धा 3च अक्षर आहेत निलेश. त्यांनी धावा सुद्धा दिल्या 3च. त्यांनी फलंदाज बाद केले 3 आणि तो केव्हा गोलंदाजी मार्कवरती आला होता? 3 षटकानंतर आला होता. सहा चेंडू 23 आणि इथं पंचाकडे अपील तर केलंय. डायरेक्ट खिडकांचा प्रयत्न होता. चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय लेग बायचवर पण एक सिंगल मिळेल. 5 चेंडू आणि 22 धावा. 5 चेंडू आणि 22 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहे. काय करमत मैदानाची आतमध्ये केली जाईल. शिवराजच्या असणारे आमचे सोन्या ते सुद्धा अगदी आजच्या कॉलबॅक सुपर राऊंडमध्ये जर आपण पाहिलं तर हा सगळ्यात टॉपर आहे. 4.99च्या नेट रन रेटने हा चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. ओम आहे त्याचबरोबर अगदी संकेत आहे. सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचे 4 चेंडू आणि 22 धावा. प्रसाद शिरस्कर जसा बाद झाला तसा संघ खूप मोठ्या अडचणी देताना पाहायला मिळाला. त्याच्यात विशालकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. विशाल स्वतःला फार काळ टिकू शकला नाही. त्याच्यानंतर हनुमान दादाला सुद्धा परतावं लागलं. इथं चेंडू पोचला जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. अख्खं मार्केट आता आपलंय. बाहुली मोका हा मारला चौका. खणखणीत चौका चौका. शेवटचे 3 चेंडू आणि 18 धावा. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लॉंग दिशेने जो पोहोचला जाईल आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे शेवटचे समीकरण एकदा आपण पाहू. 2 चेंडू आणि 17 धावा. 2 चेंडू 17. गोलंदाज तयार. या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू प्रत्यय वडे डाऊन द बॉल. फलंदाज बाद. 1 चेंडू 17. शेवटचा 1 चेंडू या दरम्यान अगदी जो बाकी असणार आहे. नवीन आलेला फलंदाज जो आहे तो
विशाल बुकन. आपल्याला जो पाहायला मिळतोय शेवटचा चेंडू 1 चेंडू 17 आहे. प्रत्येक तयार. आणि या दरम्यान परत एकदा बिघिड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे झेल झालाय आणि हा सामना TBS संघाने 16 धावसंख्येने जिंकलाय. अभिनंदन. चला शिवराज संघाला विनंती आहे. हॅलो 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 थँक्यू. शिवराज संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचे अशी मी आपल्याला विनंती करेल. आणि PBS मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. चला स्टेजच्या समोर या सगळे लवकर.